नमस्कार. मी कवी रामनाथ जवरे आपल्यासमोर मी स्वतः गुलाबाची फुले हा मराठी काव्यसंग्रह लिहिला. या काव्यसंग्रहामध्ये एकूण 60 कविता आहेत आणि या कवितेपैकीच एक कविता मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करू पाहत आहे. चला तर मग ऐकूया. कवितेचं नाव आहे दृष्टिक्षेप. कवितेचं नाव आहे दृष्टिक्षेप. सूर्योदयाच्या वेळी तू भेटावी, सूर्योदयाच्या वेळी तू भेटावी, त्याच्या मुखदर्शनाआधी तुझे मुख दिसावे, नयनाच्या माझ्या पारणे फिटावे, नयनाच्या माझ्या पारणे फिटावे. एका नजरेसाठी तू कासावीस होत, एका नजरेसाठी तू कासावीस होत, दृष्टिक्षेप होताच जादुई तुझी चाले, दृष्टिक्षेप होताच जादुई तुझी चाले. प्रांजळ मनाची स्वच्छ प्रतिमेची, प्रांजळ मनाची स्वच्छ प्रतिमेची निखळ मैत्री, एकेरी वाहतूक बरी नव्हे, मी येताना तू मात्र तिष्ठत असे, तुझ्या विना माझी माझ्या विना तुझी, तुझ्या विना माझी माझ्या विना तुझी, मनाची व्याकुळता ठीक नसे, मनाची व्याकुळता ठीक नसे. दृष्टिक्षेप पडताच सर्व ठीक असे, दृष्टिक्षेप पडताच सर्व ठीक असे, एका क्षणात सर्व काही समजून येतं, एका क्षणात सर्व काही समजून येतं. माझ्या मनात तसे तुझ्याही मनात, माझ्या मनात तसे तुझ्याही मनात, चलबिचल असे, कधी छोटं वादळ कधी मोठं वादळ, कधी छोटं वादळ तर कधी मोठं वादळ, एका दृष्टिक्षेपात गायब होत असे, एका दृष्टिक्षेपात गायब होत असे, गायब होत असे. नजरेला नजर लागते, नजरेला नजर लागते, भुकेला भूक, प्रेमाची भूक मात्र प्रेमानेच भागते, प्रेमाची भूक मात्र प्रेमानेच भागते. जगात मिळतात सर्व, जगात मिळतात सर्व, आपल्याला जे हवं असतं ते मात्र राहून जातं, ते मात्र राहून जातं. एका दृष्टिक्षेपात तेही मिळतं, वाट पाहतेस माझ्या येण्याची, वाट पाहतेस माझ्या येण्याची, आल्यावर मात्र न जाण्याची, आल्यावर मात्र न जाण्याची. येण्याचे माझ्या हातात, येण्याचे माझ्या हातात, जाण्याचे मात्र तुझ्या हातात, जाण्याचे मात्र तुझ्या हातात. किती म्हटलो तरी तू थांबत नाहीस, किती म्हटलो तरी तू थांबत नाहीस, तसंच मीही वेळेच्या बंधनात, तसे रेशीम बंधनातही नात्याची बेडी घट्ट विणलेली, काय करणार करणार काय. तुझं आणि माझं सेम टू सेम, तुझं आणि माझं सेम टू सेम, एका दृष्टिक्षेपात पाहिजे ते मिळून जाते. काय जादू केलीस तू, काय जादू केलीस तू माझ्यावर, तशीच तुझ्यावरही बंधने आहेत, का कोणास ठाऊक, का कोणास ठाऊक, का कोणास ठाऊक. या ठिकाणी ही दृष्टिक्षेप नावाची मराठीतील सुंदर कविता या ठिकाणी संपलेली आहे. पुन्हा भेटूया एक मराठीतील आणखी एक नवीन कविता घेऊन. तोपर्यंत राम राम.